असे हे नाश्त्याचे पदार्थ बनवायला ना फारसे साहित्य लागत नाही, झटपट बनतात. आणि विशेष म्हणजे बऱ्याच वेळी काय होतं, घरात कणिक मळलेलं असतं तर त्या आयत्या कणकेपासून सुद्धा अगदी पटकन बनवू शकता. आणि फक्त नाश्त्यासाठीच नव्हे तर टिफिनला सुद्धा देऊ शकता. लहान मुले मोठे सर्वजण फार आवडीने खातील. तर त्यासाठी सुरुवातीला इथे मी एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. आजच्या या पराठ्यासाठी वेगळा कोणता मसाला बनवायचा नाही किंवा मग भाज्या सुद्धा चिरायच्या नाहीत. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा एक घट्टसर गोळा करायचा. नेहमी आपण चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ ठेवायचं. पीठ मळून झालं की यामध्ये अर्धा चमचा भरून तेल घालायचं आणि यावर झाकण ठेवून साधारण 5-6 मिनिटे बाजूला ठेवायचे. आजच्या या पराठ्यासाठी कोणताही मसाला बनवायची गरज नाही किंवा वेगळ्या कोणत्या भाज्या सुद्धा कापायची गरज नाही. एखादा कांदा कापायचा. कांदा कापताना सुद्धा शक्यतो असा बारीक कापायचा. सोबतच थोडीशी कोथिंबीर कापायची. तर हे बघा, इथे मी हे लोणच्याचं खार घेतलं. तर खार म्हणजे काय, लोणच्याच्या फोडी सोडून जो मसाला शिल्लक असतो तो थोडासा घेतलेला आहे. कापलेला कांदा सुद्धा हाताने हलकासा चुरायचा आणि हे कणिक बघा छान असं मौसूद भिजवलं गेलं. आता पुन्हा कणिक 1-2 वेळा अशी मळायची आणि नंतर याचे छोटे छोटे असे गोळे बनवायचे. आता यातील एखादा असा गोळा घ्यायचा आणि त्याची पोळी लाटायची. बरं, पोळी लाटताना सुद्धा कुठे जाड कुठे पातळ अशी न ठेवता शक्यतो सर्व बाजूने एकसारखी लाटायची. नेहमी आपण जशी चपाती लाटतो ना त्यापेक्षा थोडीशी पातळ अशी ही पोळी लाटायची. सुरुवातीलाच पीठ पातळ न भिजवल्यामुळे बघा अगदी सहज ही पोळी लाटता येते. आपण लोणच्याचं जे खार घेतलं त्यामध्ये मसाला, मीठ, हिंग, मोहरी, जिरं असे सर्वच पदार्थ असतात. त्यामुळे आजच्या या पराठ्यासाठी वेगळा मसाला बनवायची गरज नाही किंवा कणकेमध्ये ओवा वगैरे घालण्याची सुद्धा गरज नाही. अशी ही पोळी लाटून झाली की नंतर यावर हे खार लावायचं. सर्व बाजूने असं हलकंसं पसरवायचं आणि मग यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा. ह्या खारमुळे हा पराठा छान चटपटीत, आंबट, तिखट असा होतो. सोबतच वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि या पद्धतीने हा पराठा दुमडायचा. बरं, हा पराठा असा चौकोनी करायचा नसेल तर नेहमी आपण जसा गोल पराठा लाटतो त्या पद्धतीने सुद्धा लाटू शकता. अशा पद्धतीने दुमडून केलेला पराठा कडेला जाड होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वात शेवटी पुन्हा 1-2 वेळा यावर अशी लाटणी फिरवायची. आत्ता बघा यातील सारण सुद्धा हलकंसं बाहेर दिसू लागतंय. याचाच अर्थ अगदी पातळ आणि मस्त असा पराठा लाटलाय. तर अशाच पद्धतीने एकाच वेळी सर्व पराठे लाटून मग आपण शेकू शकता. खरं तर पराठे कोणतेही असू दे ते छान खुसखुशीत व्हावे, त्यांना चव छान यावी यासाठी नॉनस्टिक पॅनपेक्षा असा लोखंडी तवा जरी वापरला तरीही ते आतपर्यंत छान भाजले जातात आणि वरून मस्त खुसखुशीत होतात. तवा चांगला गरम करायचा, त्यावर थोडंसं तेल घालायचं आणि नंतर दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायचा. पराठा भाजत आला की वर मात्र लोणी किंवा तूप लावायचं, म्हणजे या पराठ्याची चव अजून छान येते. पराठ्याच्या कडांवर हलकासा असा दाब देत भाजायचा, म्हणजे बघा कडेला सुद्धा अगदी खरपूस असा हा पराठा भाजला जातो. स्टफिंग न बनवता किंवा मग कोणत्याही भाज्या किंवा मसाला सुद्धा न बनवता अगदी झटपट, मस्त चटपटीत, आंबट, तिखट चवीचा असा हा अचारी कांद्याचा पराठा टिफिनला किंवा मग नेहमी नाश्त्यासाठी सुद्धा आपण खाऊ शकता. घरात ताज्या भाज्या नसतील पण पोटभरीचं काही हवं असेल तर त्यावेळी सुद्धा असा हा चटपटीत अचारी कांदा पराठा आपण बनवू शकता. असे हे पराठे आपण दह्यासोबत किंवा मग नेहमीची जी लसूण आणि शेंगदाण्याची चटणी असते त्यासोबत सुद्धा सर्व करू शकता. पराठ्यामधून असा जो थोडासा कांदा बाहेर येतो ना तो तव्यावर खरपूस भाजला गेला म्हणजे ह्या पराठ्याला खूप मस्त अशी चव येते. तर आजची ही अचारी कांदा पराठा बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.